कन्नड तालुक्यातील दिगाव इथं रविवारी जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आयोजित रक्तदान महाकुंभ आणि स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी जिल्हा परिषद सर्कल शिवसेना शिंदे गट पक्ष मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। कन्नड सायगाव आमदार संजना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। रक्तदान शिबिराचं हे चौथं वर्ष असून 152 रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेकांना जीवन संजीवनी देण्यासाठी योगदान दिलंय। या योगदानाचं आणि आयोजकांचे आमदार संजना जाधव यांनी कौतुक केलंय। प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आमदार संजना जाधव यांनी पूजन करून विनम्र अभिवादन केलंय। त्यानंतर गावातील रक्तदात्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केलं। ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, कार्यकर्ते, ग्राम पदाधिकारी यांनी मेहनत घेतली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। संभाजीनगर कन्नड तालुका दिगाव इथे रक्तदान महाकुंभ हा यज्ञ चालू आहे। इथे गावातील सर्वांनी या यज्ञामध्ये सहभागी होऊन जवळपास आतापर्यंत 135 ते 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे। तसेच अजूनही संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत हा महाकुंभ यज्ञ असाच चालू राहणार आहे। त्याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं आणि या दिवसामध्ये आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून हा महाकुंभ यज्ञ आरंभ करत आहे आणि आपले सगळे भक्त, शिष्य, गावकरी, भक्त मंडळी सगळे येऊन सहकार्य करतात। नमस्कुरुताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोनि भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शश्वते सहस्रकोटिउदाहरणे नमः। नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिनी नमस्ते केशवानंत वासुदेव नमस्ते। माझे नाव स्वामी महंत विद्यानंद महाराज मुरडेश्वर संस्थान उत्तराधिकारी तथा रुद्रेश्वर संस्थान तळणी इथून आम्ही आज या दिगाव नगरीमध्ये स्वामी रामानंदाचार्यजी महाराज, नरेंद्राचार्यजी महाराज स्वामींच्या चरणावर पहिल्यांदा नतमस्तक होतो। आज या दिगाव गावामध्ये रक्तदान जीवनदान महाकुंभ रक्तदान या ठिकाणी दिगाव गावामध्ये चांगल्या प्रकारे योग्यतेचं रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान या गावामध्ये होत आहे। या गावामध्ये 4 वर्षापासून या गावामध्ये नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 4थं वर्ष या ठिकाणी दिगाव गावाला लाभलं आणि या गावामध्ये रक्तदानाची जवळपास 123 रक्तदान या ठिकाणी होऊन गेले आणि जवळपास संध्याकाळपर्यंत या 5 वाजेपर्यंत 123 रक्तदान या ठिकाणी होऊन गेले आणि जवळपास या गावामधून 150 रक्तदान होतील अशी मी या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, पंचकृषीच्या वतीनं आणि आमच्या आध्यात्मिक शिवसेना संघटनेच्या वतीनं जिल्हा संघटन माझ्याकडे पद असल्यामुळं मी या ठिकाणी बातमी देत आहे आणि या ठिकाणी रामानंदाचार्य महाराज यांचा ज्यांनी या ठिकाणी रक्तदान दिलं त्यांना चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतील, त्यांच्या सुख समृद्धीचं जीवन चांगल्या प्रकारे जाईल आणि या गावामध्ये चांगल्या प्रकारे योगदान रक्तदान हे या ठिकाणी होत आहे। चांगले रामानंदाचार्यजी महाराज या गावाचाही चांगल्या प्रकारे त्यांना आशीर्वाद देतील अशीच रामानंदाचार्यजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो। हरिओम।